नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भावेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रा सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवदर्शनाचा शांततेच्या मार्गाने लाभ घ्यावा असे आवाहन श्री भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी यांनी केलं आहे. दिनांक 13 रोजी सायंकाळी 6 ते दिनांक 14 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शस्त्र इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी महानैवेद्य, दंडवत इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 15 रोजी पालखी सोहळा होणार असून पालखी सोहळ्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा काळात यात्रेकरूंसाठी बेळगाव, संकेश्वर, गडहिंग्लज आगारातून अधिक बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यानं दूध आणि फळापासून बनवण्यात येणाऱ्या थंड पेयांना शहरात चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामध्ये ज्यूस, दही, ताक, लस्सी, आम्रखंड, श्रीखंड, सुगंधी दूध खरेदीला नागरिकांची अधिक पसंती मिळत आहे. फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यामध्ये उन्हाचा चटका चांगला जाणवू लागतो. त्यामुळे या महिन्यात या पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं शीतपेय व्यावसायिक सांगत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कल्लोळी शहरातील लष्करी जवान प्रवीण सुभाष खानगौडर वय 24 यांचं काल बुधवारी रात्री चेन्नई येथे भारतीय नौदलात कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झालं. भारतीय नौदलात कर्तव्यासाठी निवड झालेल्या प्रवीणने केरळमधील कोची येथे 1 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटांवर 3 वर्षे आणि चेन्नईमध्ये 1 वर्ष सेवा बजावली. सध्या 5 वर्षांपासून भारतीय नौदलात ते सेवा बजावत होते. मात्र काल बुधवारी सेवा बजावत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता कल्लोळी शहरातील पंचायतच्या प्रांगणाजवळ शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मजगाव परिसरातील नळाला पाणी पुरवठा 1.5 महिन्यांपासून बंद असल्यानं महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन रास्ता रोको केलं. गुरुवार दिनांक 13 रोजी मजगाव उपनगरातील महिलांनी हातात रिकाम्या घागरी घेऊन मुख्य रस्त्यावर थांबून रास्ता रोको केला. 4 दिवसामध्ये नळाला पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर खानापूर रोड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन हाती घेतलं जाईल, अशी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण यांनी यावेळी प्रशासनाला इशारा दिला. बेळगाव साखर कारखान्याच्या 2024-25च्या गळीत हंगामासाठी ऊसाची नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कारखान्याकडून विशेष घोषणा केली आहे. चालू वर्षातील गाळप हंगाम तारीख 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यामुळे या हंगामासाठी त्यांनी नोंदणी केलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याच्या तारखेच्या आत कारखान्याला ऊस पुरवठा न झाल्यास कारखाना कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नसल्याचं जाहीर केलंय. प्रयागराजमध्ये मोठ्या थाटामाटात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देश-विदेशातील भाविक गर्दी करत आहेत. येथील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून विशेष पूजा केली जात आहे. महाकुंभमध्ये यात्रेकरूंची संख्या दिवसागणिक वाढत असून दररोज लाखो भाविक संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्यप्राप्तीसाठी येत आहेत. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कुंभमेळ्यामध्ये संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय व्यक्ती महाकुंभमध्ये पवित्र स्नान करत आहेत. अशातच आमदार रमेश जारकीहोळी सुद्धा कुंभमेळ्याला पोहोचले आहेत. मुतकाजवळील एका आमराईत मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून मटक्याच्या चिठ्ठ्या व रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रमोद वासुदेव पाटील वय 55 राहणार मुतका असं त्याचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता जावईवाडा रस्त्यावरील स्मशानाजवळ असलेल्या आमराईत मटका घेताना सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून 7,840 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळाला. त्यामुळे यंदाचा मराठी भाषा दिन हा विशेषत्वानं साजरा होणार आहे. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून अभिजात मराठी संस्थेतर्फे बेळगावमध्ये दिनांक 27 व 28 फेब्रुवारी दरम्यान मराठी भाषा दिनानिमित्त 2 दिवसीय आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन लेखक, पत्रकार, भाषातज्ञ, नाटककार डॉक्टर श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. ते स्वतः अभिजात मराठीच्या चळवळीतील महत्त्वाचे शिलेदार आहेत. याचबरोबर पुण्याच्या शिक्षणतज्ञ व बालकुमार साहित्य लेखिका स्वाती राजे या सुद्धा उपस्थित राहणार आहेत. बेळगाव येथील श्री मशनाई देवी यात्रेची सांगता दिनांक 12 रोजी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. बुधवारी पहाटे 6 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हिंडलगा ग्राम देवस्थान सुधारणा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद व पुजारी उपस्थित होते. भाविकांनी इंगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. यानंतर गावाच्या वतीने व सुधारणा मंडळाच्या वतीने देवीची ओटी भरल्यानंतर भाविकांना ओटी भरण्यास मुभा दिली. अलीकडे गावची व्याप्ती वाढल्यानं लक्ष्मीनगर, विजयनगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, समर्थनगर, कलमेश्वरनगर, मांजरेकरनगर, शिवमनगर, डिफेन्स कॉलनी, गणेशपूर येथील भाविकांची गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. नंदगड येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 14 दिवस नंदगड येथे दारू विक्री बंदीचा आदेश बजावण्यात आला होता. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी या आदेशात बदल केला असून आता 14 ऐवजी केवळ 4 दिवस दारू विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. या आधीच्या आदेशानुसार मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत नंदगड परिसरातील दारू दुकाने, बार बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पाठवलेल्या नव्या प्रस्तावानुसार रविवार दिनांक 16 फेब्रुवारीच्या सायंकाळपासून गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजेपर्यंत दारू विक्री बंद ठेवण्याचा नव्याने आदेश देण्यात आलाय. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणारे सौंदत्ती येथील यल्लमा मंदिर परिसरात माघ पौर्णिमेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र गर्दीवेळी दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत मंदिर धार्मिक विधींसाठी बंद ठेवलं जातं. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. याची दखल घेऊन गर्दीवेळी मंदिर बंद करू नये अशी मागणी होत आहे. यल्लमा डोंगरावर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भाविकांची गर्दी असते. वर्षातील मुख्य यात्रा काळातही भाविक लाखोंच्या संख्येने मंदिर परिसरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराचा परिसर गर्दीने फुलून जात असतो. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश व गोवा राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात यल्लमा डोंगरावर येतात. मात्र दररोज 4 ते 6 या वेळेत धार्मिक विधींसाठी मंदिर बंद ठेवलं जातं. अनेक तास भाविकांना ताटकळत थांबावं लागतं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.